आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. चिकोडी येथे कृषी कर्जापासून वंचित असलेल्या शासकीय योजनेचा अद्याप लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांबरोबर अन्य सर्व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी श्री सिद्धेश्वर विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची स्थापना केली असून या संस्थेचा शुभारंभ परमपूज्य शिवप्रसाद देवरू यांच्या दिव्य सानिध्यात त्यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून करण्यात आला. ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब होतकरू नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या मार्गी लावण्यासाठी या संघाची स्थापना करण्यात आली आहे. सिद्धेश्वर ग्रुप ऑफ सोसायटीचे संस्थापक धोंडीराम पाटील, सिद्धेश्वर ग्रामीण कृषी सहकारी संघाचे संस्थापक बाळासाहेब मगदुम व कार्याध्यक्ष पप्पू उर्फ सिद्धगोंडा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी व सामान्य नागरिकांना आर्थिक आधार मिळणार आहे. सर्वसामान्यांनी संस्थेच्या सुविधांचा लाभ घ्यावा आणि संस्थेशी व्यवहार करताना प्रेम व विश्वासाचे नाते निर्माण करावे असे आशीर्वचन परमपूज्य शिवप्रसाद देवरू यांनी दिले. आमदार प्रकाश हुकेरी व आमदार गणेश हुकेरी यांच्या विशेष प्रयत्नातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संचालक मंडळाच्या सहकार्याने या संघाची स्थापना करण्यात आली आहे, असे अध्यक्ष पप्पू उर्फ सिद्धगोंडा पाटील यांनी सांगितले. सभासद हाच केंद्रबिंदू मानून सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसांची नाळ जोडण्याचे काम सुरू आहे, असे संस्थापक धोंडीराम पाटील यांनी सांगितले. वंचित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान जनवाडसह परिसरातील वंचित व कृषी कर्जाची गरज असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने संस्थेशी संपर्क साधून आपली पत मंजूर करून घ्यावी असे आवाहन संस्था चालकांनी केले. प्रारंभी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब मगदुम यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संघाचे अध्यक्ष पप्पू उर्फ सिद्धगोंडा पाटील यांनी प्रास्ताविकातून संघाच्या स्थापनेमागील उद्देश स्पष्ट केला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या संघाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ठेव पावत्यांचे वितरण परमपूज्य शिवप्रसाद देवरू यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी धोंडीराम पाटील, राजू मगदुम, पिरगोंडा मगदुम, सौ रेखा पाटील, सौ स्वप्नाली पाटील, राजेंद्र दहातोंडे, मारुती पुजारी, बाळासाहेब पाटील, रामा पाटील, संजय पाटील, सोमराया गावडे, सौ अश्विनी पाटील, सौ पूजा मगदुम, सिद्धाप्पा गावडे, चंद्रशेखर काळे, ऑडिटर रितेश घाडगे, जनरल मॅनेजर राजू नेचिते यांच्यासह श्री सिद्धेश्वर पतसंस्थेच्या बोरगाववाडी, ढोणेवाडी व इतर शाखांचे संचालक, पदाधिकारी, सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. ಮಾತನಾಡೋದಕ್ಕೆ ಹೋಗೋದಲ್ಲ, ಈಗಾಗಲೇ ಮಳೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಏನು ಶ್ರೀ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ವಿವಿಧೋದ್ದೇಶಗಳ ಪ್ರಾಥಮಿಕ ಗ್ರಾಮೀಣ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರಿ ಸಂಘ ಈ ಒಂದು ಜನವಾಡ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಇವತ್ತೇನು ಉದ್ಘಾಟನೆಗೊಂಡಿದೆ. ಇದು ರೈತರಿಗಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಕೂಲವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ಸಂಸ್ಥೆಯಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಮುಖೇನವಾಗಿ ರೈತರಿಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಅನುಕೂಲಗಳಾಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಮುಖೇನ ಅನೇಕ ಜನ ರೈತರ ಬದುಕು ಬೆಳಕಾಗ್ಲಿ, ಅವರ ಮನೆತನ ಎಲ್ಲವೂ ಸಹಿತ ಬಂಗಾರವಾಗ್ಲಿ. ಸಿದ್ದೇಶ್ವರ ವಿವಿಧೋದ್ದೇಶಗಳ ಪ್ರಾಥಮಿಕ ಗ್ರಾಮೀಣ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರಿ ಸಂಘ ಇದು ಎತ್ತರವಾಗಿ ಬೆಳೀತಾ ಹೋಗ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹಾರೈಸ್ತಾ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ವಂದಿಸಿ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ನಾನು ವಿರಾಮಿಸ್ತೇನೆ. ಸರ್ವರೇ ಶರಣಾರ್ಥಿ. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.